करतेय. अगर जर तुम्ही पण असं करत असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण या सगळ्या गोल जे साईड आहे ना त्याला सगळ्याला ग्लू लावायचा आहे आणि हे ग्लू लावून झाल्यावर ह्याच्या बाजूला असं स्टिक करायचंय. स्टिक ह्याचं स्टिक झालं. आता दुसऱ्याला पण सेम प्रोसेस करायची आहे. सेम ह्याला ग्लू घ्यायचंय, सगळ्या साईडला असं चिपकवायचंय. जर तुम्ही पण असे करत असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब बिना करून जाल ना तुम्ही कोणते पण व्हिडिओ टाकणार नाही. आणि वरात हे पण रोज मी असं स्टिक करून घेतलेलं आहे बघा. आता हे दोन पार्ट आता कसे बनवायचे ते आता मी तुम्हाला सांगते. तर इथे मी घेतलेली आहे बुक. मी पेज घेते. हे बघा माझी ह्यात लिहिलेली आहे तर ती मी घेते. आणि ह्याला आपल्याला काय करायचं, फोल्ड करायचं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. असं फोल्ड करायचं एकदम. आणि हे असं. आता माझ्याकडे एक बॉटलचं झाकण आहे तर त्याला मी असं करत आहे. ह्याला हे करत आहे म्हणजे ह्याचं सर्कल कापून घ्यायचं आपल्याला. कुणाला ही ट्रिक माहिती की मी काय बनवते मला लगेच कमेंट करून सांगा. आता आपल्याला हे व्यवस्थित कापायचं आहे. आणि हे रोज बनवताना तुम्ही जास्त ग्लू वेस्ट करू नका. जेवढं तुम्हाला हे प्रोजेक्ट्स मध्ये तुम्ही असे यूज करू शकता. तर मी ते सर्कल्स कापून घेतलेले आहेत खूप सारे. पहिला आपल्याला असं पाठ लावायचं इथून असं. त्यानंतर आपल्याला ग्लू पाहिजे. सॉरी हे लागलं वळलं त्याला. ह्याला स्टिक करून परत पेपर घ्यायचं आणि परत ह्याच्यावर स्टिक करायचं. मी बॉटलवर करते. आणि त्याच्यानंतर अजून एक पेपर घ्यायचा आहे. त्याच्यावर सेम प्रोसेस ह्याच्यावर पण करायची आहे. म्हणून मला सगळे महाकंजूस म्हणतात. का मी खूप वाचून ठेवते ना. मी कधी फेकून पण देते असल्यावर. तर अशा पद्धतीने मी करत आहे. एका पेज मध्ये पूर्ण होतं गुलाब एक बनतं नाही 2 पेजेस मध्ये. मग तू किती पेजेस घेतले होते? मी एकाला दोन पेजेस घेतले होते आणि हे एकच झालंय. त्यानंतर ह्याला अजून ग्लू लावूयात आपण. खूप मोठा व्हिडिओ होता. आता ही मी आधीच प्रोसेस सांगते. आता दुसरा पार्ट लगेच येणार आहे. तोपर्यंत बाय. काढून दाखव ना. का नाही तेवढंच अजून पेज घालायचे त्याच्यात.